नमस्कार. तर इथे मी हिरवे वांगे घेतलेले आहेत. ते मी मध्यभागी अशा प्रकारे कापून घेतलेत. कापल्यानंतर एका कढईत मी पाणी टाकून ते शिजवून घेते. त्यात थोडंसं मीठ टाकते जेणेकरून त्या वांग्यांच्यामध्ये जाईल, म्हणजे निचरं लागणार नाहीत. आता आपले वांगे इथे शिजवून झालेले आहेत. मी इथे जवळजवळ 90% वांगे शिजवून घेतलेत. ते आता मी थंड व्हायला ठेवून देते साईडला. तोपर्यंत मी इकडे मसाला तयार करून घेते. त्यासाठी इथे मी खोबरं, शेंगदाणे आणि लसूण हे मी तव्यावर भाजून घेतलंय. छान जास्तही काळपट भाजायचं नाही. आणि इकडे मी एक मिरची आणि कोथिंबीर एका डिशमध्ये काढून घेतले. सगळ्यात पहिले मी ते खोबरं, शेंगदाणे वाटून घेतलेत. नंतर मग त्यात मिरची आणि कोथिंबीर टाकून थोडंसं मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलंय. अशा प्रकारे ते वाटण तयार झालंय आणि ते मी अशा पद्धतीने वांग्यांमध्ये भरून घेतलंय. तुम्ही यांना खार वांग देखील म्हणू शकतात. आता तेलात मी डायरेक्ट भरलेले वांगे टाकून घेतले. ते थोडेसे परतून आणि मग मी आता घरगुती काळा मसाला त्यात टाकलेला आहे. तोही देखील छान परतून घेतला आणि जे वाटण तयार केलं होतं ते मी आता यात टाकून घेतलंय. ते व्यवस्थित आता मिक्स करून घेते आणि त्यात आता आपल्या गरजेनुसार आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेवढंच नुसतं असं कोरडंही करू शकतात. पण मला थोडंसं रस्सा पाहिजे होता नॉर्मल एकदम. पाणी टाकून एक 2 मिनटं उकळून घेतलंय. अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.